बापरे, माझं पोट. इतकं मटण नव्हतं खायला पाहिजे. मी चांगलं वाटलं म्हणून खूप खाल्लं. बापरे, माझं पोट. शांता बहिणी पण घरी नाही, कुठे गेले माहीत नाही. महादेव भाऊ पण यायचा आहे. बापरे, काय करू मी आता? काय झालं बाई? काहून अशी चिमून जामून उभी आहे? काय सांगू आता? काही नाही, माझ्या पोटात माहीत नाही, पोटातच दुखून राहिलं. काय खाल्लं तू न? काही खाण्यात आलं का जास्त? अरे हो, मी ना संध्याकाळी जेवण नाही करत, पण दिन्यानं मटणची भाजी आणली होती. मला वाटली चांगली, तर मी जास्तच खाण्यात आली. माझं भाकरी 2 जास्त खाल्ल्या आणि मटणही खाल्लं. जा आराम कर थोडा वेळ. शांती नाही का घरी? शांती कुठं गेली? तुला तर माहिती आहे, वहिनी कधी घरी राहते का? गेली कुठं? तुला सांगून नाही गेली का? कॅम्पिंगला जायची तयारी चालू आहे ना, त्याच्यावर सगळ्या बायाची मीटिंग आहे त्याची आज, म्हणून त्या गेल्या आहे. फोन नाही केलता का तुला तिले? नाही केला नाही मी. जा तू अंदर आराम कर, मी फोन करतो आणि बोलावतो तिला. शांतीला फोन करतो मी. बैताड माघरची उचलते का नाही उचलत कोणची नाही. फोन घरीच आहे का काही नाही, एकदा करून पाहतो. हॅलो. कुठे गेली तू? घरी नाही आहे? कुठे जाऊन बसली? तुम्ही आज जेवण नाही करत होते, स्वयंपाक नाही करायचा आहे म्हणून गेली. आम्ही कॅम्पिंगची मीटिंग आहे आमची आज. हे माहिती आहे का सुनंदाबाईचं काय झालं माहित नाही, पोट बिघडलं. घरी ये लवकर. काय खाल्लं पप्पा? गब्बी आली तेव्हा तर बरोबर होती. तिथून फोकडायला नको जोडू, घरी ये मग सांगतो. हो येतो. दिनेच्या बाबाचा होता. दिनेच्या बाबाला तू अशा गमतच नाही वाटते. महिन्यात आठवण. सुनंदाबाईची पोट दुखून राहिलं म्हणते. काय झालं तर घरी ये म्हणते लवकर. काय खाल्लं तुमच्या नंदाने? काय माहित काय खाल्लं ना काय नाही. मी आली तेव्हा तर चहा करत होत्या. चहा पेल्या ना मी इकडे आली, तर मी म्हटलं स्वयंपाक काही करायचं नाही आज, भाजी आणलीच आहे, भाकरी आहे, तर येतो थोडीशी इकडून आपली मीटिंगीत. काय माहित काय झालं आणि काय खाण्यात आलं. तर तू जाता का मग? चंदा येऊन राहिली ना, जमजम तर आपण बोलणं सुरू झालं. मग तिला राग येईल म्हणून माझ्यासाठी तर थांबतही नाही. त्या दिवशी पण येते मी येईन. आली चंदा आली. मी इतकी महत्वाची आहे का? माझी वाट पाहून राहिले ते सगळेजण. महत्वाची नाही तर काय, सारेच जण महत्वाचे आहे. झालं का भरपूर चंदा केलं तुला? आपली तयारी का? आपण 1 मिनिटात तयारी करतो. काय काय ठरलं आहे सांगा मग. हे पाय चंदा, उद्या सकाळी 10:30च्या बसने निघायचं आहे. आणि 2-3 पांघरा तर जास्तीच घेजो. 1-2 स्वेटर घेजो. खा प्याचं काय घ्यायचं आहे? मला काय घ्या लागल? खा प्याचं काही जास्त काही तू घेऊ नको. घेतलं आहे आम्ही, सारं आम्हीच घेतो. तू फक्त टाइमशीर 10:30 बस स्टॉपवर येऊन जाजो. असं कसं मी खा प्याचं नाही घेऊ? मला तर काही नाही काही घ्यायला लागेल ना. घेजो, तुला जे घेऊशा वाटेल ते घेजो, पण वेळेवर सगळं करून येजो लवकर. ते साक्षी नाही आली? साक्षी येणार होती ना. तिचा फोन, तुम्ही काय करायचं काय घ्यायचं मला फोनला सांगून दे जा म्हणे, तर मी तिला सांगून देईन घरी गेल्यावर. हो बाई, काड्या गिड्या नाही भेटले वेळेवर तिथं, तर आपण स्वयंपाक पाणी कायच्यानं करू? ते गॅस सिलेंडर भेटते ना ते छोटंवालं, ते आहे का कोणाकडे? ते घेऊन जाऊ नये तर नेता येईन का इथून बसमध्ये जाऊ देईन का सिलेंडर घेऊन? तुम्ही त्या साक्षीले त्या अमनले विचारून पाहिजे. ते लोकायले सारं समजते, तर असं तर त्याला विचारून पाहिजे. नाही तर मग आहेच आपल्याकडे. काय मी तुम्हाला सांगतो, आपण एकाने राहायचं, तिथं कोणाची सेवादारी नाही करायची. तिथं आपल्याला घर नाही आहे, आपल्याला साऱ्याले एकादोटीनं राहावं लागेल. हो जी काकू, तसंच राहू ना. दिने खाली आला? काऊन रे दिने? आई, मला बाबाने पाठवलं तुले बोलावाले. तुला फोन केलता म्हणते ना. अमरबाई, मी भरूनच गेली. मग चाल बापा, जातो मी. चाल शांताबाई, मी पण येतो. भेटू मग सगळ्याजणी उद्या. अरे बापरे, खूप त्रास होते मला. काऊनजी ताई, जास्त त्रास होऊन राहिला का? हो, त्रास नाही तर काय, खूप त्रास होत आहे मला. लोटा ना तुम्ही, उभ्या कशाला झाल्या? काऊनजी बाई, काय झालं? मी गेली तेव्हा तर तुम्ही चांगल्या होत्या. मी तुम्हाला सांगितलं का मी मीटिंग आहे तर मी जाऊन येतो, तर तुम्ही काय खाल्लं? असं काय झालं तुम्हाला? जेवल्या केल्या का? काय सांगू आता, पोल खोलाची वेळ आली माझी. काय सांगू वहिनी, मी ते मटण ना मला भावलंच नाही. थोडंसंच खाल्लं मी, पण ना ते तिखट ना खूप सारे मसाले, मला काही याची सवय नाही आहे, म्हणून माझं पोट खाल्ल्याबरोबर ना त्रासच द्यायला सुरुवात केली. आता तर खूप दुखत आहे. खाल्लं सण मार, आता सांगून राहिली थोडंसं खाल्लं.
सुनीता वहिनी तुम्ही काही बोलल्या का? काहीच नाही बोलली मी, काही नाही. बापरे खूप दुखून आलाय, मी येतो 2 मिनिटात जाऊन. झालं सोनू सुनीता इले काय खाल्लं तिने ना? खाल्लं सन मार मटण, फ्लॅश दाखवते आपल्या पुढं खात नाही म्हणून. आई तुला माहित आहे का काय झालं रे? काय माहित आहे? मटणच्या भाजीच्या डब्यात ना मटणाचा पीस नाही आहे. मी आता जेवायला गेलतो तर पाहिलं तर बाय बाई पुरं खाल्लं सन का? म्हणूनच तर पोट बिघडलं, एवढं खाल्लं म्हणून. चांगलं झालं. कशी चिडवते मले, तुम्हाला दोघीली बी तर काही काही बोलते ते. मी मजा सुन राहिली आई, तू नव्हती घरी. 2 डाव 4 डाव जाते ना वापस येते, 4 डाव जाते ना वापस येते. असा चिडत नको जाऊ रे, चुप राह. त्या बापाला माहित घे तुईन तर शेवा देईन तुले. जा चुपचाप जा, अभ्यास कर. आज दिवसचा दिवस तो तिकडे तिकडे हिंडवण्यात घातला. चाललो मी आता, काही जेवायची भाजी नाही ना काही नाही. राहू दे, मी झोपतो आता असाच. अरे बापरे खूप त्रास होत आहे मला. या आरामात बसा, मी निंबू पाणी करून आणतो. निंबू पाणी करून तुम्ही थांबा. तुमच्याजवळ आहे का औषध? हो माझ्या पर्समध्ये होती, मी आणलंच होतं मेडिसिन. घेतली आहे मी त्याची गोळी. मला निंबू पाणी करून द्या. आणतो मी, चालली करायला. हे घ्या बाई, पिऊन घ्या निंबू पाणी. इतका मोठा ग्लास भरून. काही नाही होत, थोड्या वेळाने पेत जा. तुम्ही थोडं थोडं प्या निंबू पाणी. मी आणखीन जिरा अजवाईनचं पाणी करून आणतो. हो आणा बाई, त्यानं लवकर आराम पडते. सुनीता करू दे त्याला आराम. आराम नाही पडला तर कसं करा ताई? उद्या तर आपली 10:30 वाजता जायचं आहे. उद्या सकाळी दवाखाना उघडेन का? दवाखाना करून जाणं का आपलं? काही समजून नाही राहिलं मला कसं होते तर. घरी एकटं सोडूनही जाणं बरं नाही वाटणार. घेतलं म्हणते ना औषध, पडन आराम रात्रभरात. आता मी चांगला ओव्याचं ना जिऱ्याचं पाणी देतो करून, त्यानं गॅस पॅस सारी साफ होऊन जाते. मी जाऊ का घरी? जा ना तू. कसं काय वाटते तर मला सकाळी फोन कर जा, नाही तर संध्याकाळी कर जा. उद्या कॅन्सल झालं तर मग साऱ्याला सांगून द्या लागेल ना. कसं कॅन्सल करतो? साऱ्या जाण्याची तयारी झाली आहे. सुनंदाबाईने तर बॅग गिग भरून ठेवली. मी म्हणतो कायले खायला पाहिजे तेवढं मटण. खात नाही मार नखरे करते आणि जीवाच्या पार खाल्लं. अहो शहरात एवढं चांगलं कुठं भेटते, तर गोड लागलं तर खाल्लं असं. पण एवढं जीवाच्या पार? मी जातो मग, मला सांग जा का? चल मी पाणी करतो. बरं वाटते का आता? हो 1-1.5 तास झाला, आराम आहे आता. तुम्ही झोपल्या नाही का अजून? रात्रीचे 1-1.5 वाजला ना. झोपतो ना आता. तुम्ही जाऊन बेडरूम मध्ये झोपा ना, इथं काहून बसल्या? आता बरं वाटून राहिलंय मला, मी झोपतो बेडरूम मध्ये. तुम्ही खूप त्रास घेतला माझ्यासाठी वहिनी. त्रास कायचा? आपल्या माणसासाठी आपण नाही करून तर कोण करणार आहे? मेडिसिनपेक्षा तुम्ही जे मला घरगुती ट्रीटमेंट दिली त्यानेच आराम पडला. हो आम्ही लवकर काही दवाखान्यात जात नाही, घरचंच पहिले करतो, मग जास्तच झालं तर दवाखान्यात जातो. आम्हाला वाटलं का उद्याचा प्लॅन कॅन्सलच करावं लागते. होते मी ठीक सकाळीपर्यंत. 10:30 निघायचं आहे ना, होते ठीक. झोपा मग आता आरामात. आणि वाटलं काही तर मला आवाज दे जा, तर मी तुमच्याच जवळ झोपतो आज. नाही दिन्या त्या रूममध्ये एकटा आहे ना, तुम्ही तिकडेच जाऊन झोपा, मी झोपतो. वाटलं तर मी आवाज देईल. ठीक आहे मग जा झोपा.